अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना दर्शन देत असत. त्यांची वाणी साधी पण प्रभावी होती. जे कोणी भक्त श्रद्धेने त्यांच्याकडे जात असे त्याचे दुःख दूर व्हायचे. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब स्त्री स्वामींच्या चरणी आली. तिचा नवरा आजारी होता. घरात अन्नधान्य नव्हते. लेकरं उपाशी होती. ती रडत रडत स्वामींना म्हणाली, महाराज, माझं संसाराचं ओझं मी पेलू शकत नाही. नवरा आजारी आहे, लेकरं उपाशी आहेत, माझी मदत करा. स्वामी समर्थ महाराज तिच्याकडे शांत दृष्टीने पाहत म्हणाले, अगबाई, चिंता करू नकोस. तू रामनाम जप कर, सर्व काही ठीक होईल. उद्याचं सूर्योदय झाल्यावर तुझं दुःख दूर होईल. त्या स्त्रीने डोळ्यांतून अश्रू ढाळले आणि घरी परतली. दुसऱ्या दिवशी तिचा नवरा उठून म्हणाला, माझं शरीर हलकं झालंय, आता मला बरं वाटतंय. त्याच वेळी गावातील एक व्यापारी तिच्या दारात धान्याची पोती घेऊन आला आणि म्हणाला, आई, काल रात्री मला स्वप्नात एक साधू भेटले आणि त्यांनी सांगितलं की या बाईच्या घरी धान्य नाही, म्हणून मी आलो आहे. ते ऐकून ती स्त्री भावूक झाली आणि मुलांसोबत आनंदाने स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला धावली. महाराज, तुमच्या कृपेने माझं संसाराचं ओझं हलकं झालं. तुम्ही खरे दयामूर्ती आहात. श्री समर्थ महाराज हसत म्हणाले, अगबाई, हे सर्व ईश्वराच्या इच्छेनेच घडतं. तू फक्त नामस्मरण करत राहा. जोपर्यंत नाम आहे तोपर्यंत संकट जवळ येणार नाहीत. अशा असंख्य चमत्कारांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी गरिबांना, दुःखी भक्तांना आणि संकटग्रस्त लोकांना आधार दिला. त्यांच्या नामस्मरणाने जीवनात शांती, सुख आणि समाधान लाभतं.